राज्य सरकारच्या शेतकरी पुरस्कार मेळाव्यामध्ये मोठी घोषणाबाजी होताना पाहायला मिळते आणि मोठ्या नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। जर नेत्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नसेल तर पुरस्कार का असा सवाल सुद्धा आता उपस्थित होत आहेत आणि कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न होतानाही पाहायला मिळतोय। राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीने शेतकरी संतापल्याचं दिसलं आणि मुंबईच्या वरळीमधून आपण हे दृश्य पाहतोय। धनंजय मुंडे त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतं। हे बरोबर नाही। मी इथं येऊन सांगतो तुम्हाला की तुम्हाला एकट्याला राज्यपालाच्या मार्फत पुरस्कार दिला जाईल। चला बसा, बसा, एक नंबरचा फ्रेम बॅक बसा, चला धनंजय मुंडे एक नंबर लाईव्ह शो, एक नंबर। तर राज्य सरकारच्या शेतकरी पुरस्कार मेळाव्यामध्ये ही घोषणाबाजी आपण ऐकत होतो आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, सगळ्यात पहिलं म्हणजे मोठ्या नेत्यांची अनुपस्थिती का, त्यामागचे नेमकं कारण काय कळतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय नेमकं म्हणणं आहे या शेतकऱ्यांचं? राज्यपालांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सगळ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार होता आणि हा कार्यक्रम पार पडत असताना आत्ता राज्यपाल आलेले आपण बघतोय। राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, दादा भुसे, दीपक केसरकर, कृषी मंत्री या सगळ्यांची उपस्थिती ते उपस्थित होणार होती। मात्र पुरस्कार सोहळ्याला सुरुवात केली, राज्यपाल आले नव्हते, मुख्यमंत्री नाही, उपमुख्यमंत्री नाही, त्यामुळेच हे सगळे जिकडचे शेतकरी जे आहेत ते नाराज झाले आणि त्यांनी तिकडे गोंधळ केला। जर का पुरस्कार देताना शेतकऱ्यांसाठी पुरस्कार देताना वेळ नसेल तर मग हा पुरस्कार सोहळा घेता कशाला, अशा रागामध्ये घोषणा जी आहे ते शेतकऱ्यांनी दिल्या। आणि त्याच्यानंतर धनंजय मुंडे कृषी मंत्री आहेत, त्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि राज्यपाल इथे आलेत। मात्र शेतकऱ्यांच्या मनामध्ये नाराजी आपल्यावर काही शेतकरी जे तुम्ही कुठनं आलेला आहात आणि काय रागवली होती? सगळी आम्ही सांगली जिल्ह्यातून, कोल्हापूर जिल्ह्यातून, या ठिकाणून महाराष्ट्रातील सगळे शेतकरी वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। सत्कार सन्मान सोहळा संपन्न होतो, परंतु आपल्याला थोडासा ब्रेक घ्या, थांबावं लागणार आहे। राष्ट्रगीताला जे आहे या पुरस्कार सोहळ्यामध्ये सुरुवात झालेली आहे। नक्कीच, तर आपण पाहतो हे दृश्य मुंबईच्या वरळीमधून। नेत्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नसेल तर पुरस्कार का असा सवाल आता शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे आणि या शेतकऱ्यांची समजूत काढताना धनंजय मुंडे आपल्याला दिसत आहेत। ही तीच दृश्य आपण सध्याची पाहतोय। बसा, चला धनंजय मुंडे एक नंबर लाईव्ह शो, एक नंबर। राज्य सरकारच्या शेतकरी पुरस्कार मेळावा होता आणि त्या मेळाव्यामध्ये घोषणाबाजी ऐकू आली आणि मोठ्या नेत्यांनी अनुपस्थिती दर्शवली। अनुपस्थितीमुळे हे शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। आपण नुकतीच पाहिली प्रतिक्रिया, काही शेतकरी बरेच लांबून आलेले आहेत आणि जर नेत्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नसेल तर पुरस्कार का असा सवाल सध्या शेतकरी उपस्थित करताना पाहायला मिळत आहे। आणि पुन्हा एकदा जो आमचे प्रतिनिधी पंकज आपल्या सोबत आहेत। पंकज, कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी जी शेतकऱ्यांची समजूत काढली त्यानंतर आता सध्याची परिस्थिती कशी आहे? कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी जी आहे ती समजूत काढली, त्याच्यानंतर आता कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। स्वतः राज्यपाल या कार्यक्रमाला आलेले आहेत। मात्र मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा दादा भुसे हे माजी कृषी मंत्री आहेत, दीपक केसरकर हे मुंबई शहराचे पालकमंत्री आहेत, त्याच्यानंतर धनंजय मुंडे हे आलेले आहेत। म्हणजे जे स्टेजवरती ज्यांची नावं आहेत त्याच्यापैकी फक्त 2 नेते जे आहेत ते इथे आल्यामुळे शेतकऱ्यांची जी आहे ती नाराजी पाहायला मिळाली। शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की जर का इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही कार्यक्रम करतात, अजित पवार सुद्धा या कार्यक्रमाला आलेले आहेत। जेव्हा कार्यक्रम सुरू होत होता तेव्हा ना राज्यपाल आले होते, ना कुठलेही मंत्री होते, ना कुठले मोठे नेते होते। त्यामुळे इकडे जमा झालेले सगळे शेतकरी भडकले। आम्हाला इतकं आमंत्रण देऊन बोलवता आणि 15 सेकंदसुद्धा तुम्ही हा कार्यक्रम करत नाही, त्यामुळे त्यांच्यामध्ये एक नाराजीचा सूर जो आहे तो होता। राज्यपाल जे आहेत CP राधाकृष्णन, त्याच्यानंतर
उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे हे तिघं इथे आलेले आहेत आणि कार्यक्रम सुरू झाला आहे. खरं तर सुरुवातीला हा कार्यक्रमामध्ये शेतकरी आक्रमक झाले. राज्याच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून हे शेतकरी इथे आलेले आहेत. 2020, 21 आणि 22 या 3 वर्षाचा जो कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना, याच्यामध्ये प्रयोगशील शेतकरी असेल, वेगवेगळ्या पद्धतीने शेतीमध्ये यशस्वी प्रयोग राबवणारे शेतकरी असतील, या सगळ्यांना पुरस्कार देऊन जे आहे ते गौरवण्यात येते. आणि त्याच्यामध्ये अनेक पुन्हा आपण शेतकऱ्यांशी बोलणार आहोत की मगाशी तुम्ही रागावला होता, सगळे शेतकरी रागावले, ते कारण काय होतं? मगाची जो काय या ठिकाणी गदारोळ झाला, शेतकऱ्यांचा सन्मान सत्कार सोहळा या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातले शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी जे राज्यपाल महोदय आहेत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सत्कार सोहळा व्हावा अशी शेतकऱ्याची भावना आहे. आणि या ठिकाणी कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी या ठिकाणी सगळ्यांना आव्हान केलं शेतकऱ्यांना. त्यानंतर शेतकरी सगळे या ठिकाणी शांत झाले आणि या ठिकाणी सगळे एकत्रित बसले आणि पुन्हा कार्यक्रम सुरू झाला. त्यामुळं शेतकऱ्यांच्या भावना, कार्यक्रमाला कुठलेही नेते राज्यपाल नसताना कार्यक्रमाला सुरुवात केली होती का? राज्यपाल नसताना या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात केलेली होती, परंतु सगळ्या शेतकऱ्यांचा आक्रोश बघितल्यानंतर इथं जे स्वतः कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यानंतर ह्या वातावरणात या सगळ्या शेतकऱ्यांना कृषी मंत्र्यांनी एक धीर दिला आणि त्यानंतर सगळे शेतकरी या ठिकाणी शांत झाले. कार्यक्रमाला शेतकरी आले होते. कृषी मंत्र्यांनी धीर दिल्यानंतर कार्यक्रम सुरू झाला. त्यांनी त्यांची समजूत काढली, कारण कार्यक्रमाला नेते उपस्थित नव्हते आणि कार्यक्रमाची सुरुवात झाली, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. आम्हाला वेळ द्यायला, जर का नेत्यांना वेळ नसेल तर कार्यक्रम घेऊ नका, पुरस्कार देऊ नका, अशी भूमिका त्यांनी घेतली. आपण हे स्टेज बघतोय, ज्या स्टेजवरती आता कार्यक्रम होत आहे, त्या कार्यक्रमाच्या बाहेरची जी डी आहे त्या डी तर मध्ये आपण पाहतो पंकज की कार्यक्रमाला व्यवस्थित आता सुरुवात झालेली आहे आणि ताजे अपडेट्स घेत राहू.